आणि आता बातमी राज ठाकरेंची आहे। सावित्रीबाई फुलेंनी भारतामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असं राज ठाकरे म्हणालेत। तर महापुरुषांच्या स्मारकांसाठी सुद्धा कायदेशीर लढाया लढाव्या लागणं दुर्दैव असल्याचं यावेळी राज ठाकरेंनी म्हणत खंत व्यक्त केली आहे। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी हे ट्विट केलं। नेमकं काय ट्विट त्यांनी केलंय आपण पाहूयात। भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन। भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सुद्धा कायदेशीर लढाया लढाव्या लागणं हे अत्यंत दुर्दैव आहे, पण काम लवकर पूर्ण व्हावं हीच अपेक्षा असं राज ठाकरे या ट्विटमध्ये म्हणतात। तर स्मारकात सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंच्या कार्याचा आढावा घेणारा बहुभाषिक साऊंड आणि लाईट शो असावा अशीही मागणी त्यांनी या ट्विटमध्ये केली आहे। शिवाय सरकारनं कालच लाडक्या बहीण नक्की कुणाला म्हणावं याचा फेर आढावा घ्यायला सुरुवात केली आहे। निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणी आता नावडत्या झाल्यात का आणि लाडकी विभागणार असं यावरून दिसतंय असं सुद्धा राज ठाकरे म्हटलेत। शिवाय असं धरसोडपणा स्मारकाच्या बाबतीत तरी दिसू नये असं म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावलाय।